सांगा. म्हणजे गंगूबाई म्हणजे गंगी. अपेक्षा काय काय सांगा. माझ्या अपेक्षा आहेत मला खर्च बघून दे. 3 मुलींना घेऊन यायचं नाही. गर्लफ्रेंड आहे हो मुलीकडनं घ्यायला. बघा मला गर्लफ्रेंड आहे. नाही बिल असलं काय मला नाही माहित. आता सांगायला बोलूय मला गर्लफ्रेंड आहे. फ्रेंड्स आज आपला व्लॉग येणार आहे शूट टाइमचा. बघू काय करतोय आता मी तर. आज 3 मुले आहेत यांच्या तिघींचे शूट करायचं आहे. डोक्याला ताप होणार आहे मला माहिती आहे. बघू काही हे आता शूटला आल्यात. मेकअप करून यायला सोडून इथे स्टुडिओमध्ये मेकअप करतात. बघू शकताय ही मीनू आहे. आता कशी दिसते बघा. थोड्या वेळाने कशी दिसणार आहे बघा. ही काय झालं सोडा आता मॉडेल 2 मिनिटं झालं. इथं बघा चालू आहे. परवा व्हिडिओ सोडला यांचाच होता. हे चांगला आहे. याला सगळं माहिती आहे काय असं. हे बघा सगळं माझ्याकडे दिलंय. सपला विषय काय विषय कुठं राहताय. स्टुडिओचा हाल मेकअप स्टुडिओ करून टाकला यांनी तिघींनी मिळून. हे बघा कसे आहे. आता इथं येऊन मला 1 तास झाला. यांचा अजून आवरून होऊन झाले. काय सांगू ही बघा कशी बसल्या तिथं. सो 1 तास झाला तरी मेकअप होईना म्हणून म्हणते मेकअप शूटला जरा असं असते. यांचा प्रॉपर मेकअप पण नाही साधा मेकअप आहे तरी 1 तास लावायला. मुलींच्या नादाला लागायचं नाही म्हणून सांगतोय. किती वेळ झाला. हाय मी कशी दिसते. मी ती गंगूबाई दिसते का नाही सांगा. म्हणजे गंगूबाई म्हणजे गंगी. गंगी म्हणजे ती सावळ्याची सावळ्या कावळा कुंभारची. दिसतोय का नाही सेम तर लुक तसा दिसतोय. सपला अरे बायकांनो चला की. हो काकूबाई चला की. त्याला मुलींचं कधीच आवरत नाही. काय बघा मुलींचं कधी आवरत नाही. तर मुलगा पाहायलाय स्थळ पाहायलाय. हो सांगा अपेक्षा काय काय सांगा. माझ्या अपेक्षा आहेत मला खर्च बघून दे. त्यांचा फोटो दाखवता मला मोबाईल मधला फोटो दाखवा. आता काढलाय. कुणाला आवडल्यास खाली कमेंट करा. तुमचं सगळं काय असते होते बायोडेटा सगळा कमेंट मध्ये टाका. मी स्वतःहून तुम्हाला मेसेज करेन रिप्लाय करेन. लाजा लागल्या आहे काय लग्न होणार लवकरच. आम्ही तर आलोय. ही मधुबाला ही माग मीनाबाई आणि कोमल नावातच कोमल. तर आम्ही आता इथं शूट करणार आहे या लोकेशनला. आणि आम्ही तिघींनी पण सेम साडी वेअर केल्या. आणि आम्ही एकादशीचं शूट करणार आहे. आणि आम्ही काय मार्केटकडे येतोय शूट करण्यासाठी. 1 नंबर फोटो. फायनली आलोय. हे बघा मोबाईल मध्ये गुंग मुली. आणि आता काय शूटला बघू यांचं काय कसं शूट घ्यायचं. मगापासून झालं 1-1.5 तास झाला. यांच्या शूट मध्ये काही लक्ष नाही. सारखं मोबाईल मध्ये व्हिडिओ करतात फोटो काढतात. मला कशाला इथं बोललंय काय माहित. मैं क्या करूं फिर जॉब छोड़ दूं. बघा इथं चेक करू शकता. आता म्हणते ना आम्हाला पण इकडे बघा रे. असलं काय फोटो काढणार रानामध्ये 1 तास डुलतो या काय. रानामध्ये 1 तास डुलतो या ना. हे सगळं युट्यूबला पडणार आहे. तयारीत राहा. आयुष्याचा नाग झालाय. चालूय अचानक आमचं भाऊ भेटलं. हा फोटोग्राफर आहे डीएस फोटोग्राफी. कॅमेराचे फ्लॅश देखील फ्लॅश नाही दिला की बॉल ब्लॉग मध्ये दाखवणार. किंवा मला फ्लॅश देणार नाही. पुढे जर ब्लॉग मध्ये फ्लॅश नाही दिसला तर भावाच्या अकाउंटवर कमेंट टाका मॅडकिंगला फ्लॅश दिला नाही म्हणून. सुट्टी नाही. आता आपण शूटला आलोय. आजचं आपलं शूट विदाऊट लाईट होणार आहे. म्हणजे आपण एक्सटर्नल लाईट कुठली युज करणार नाही. नॅचरल लाईट मध्ये शूट करायचं आहे. सो बघू आजची मॉडेल पुढे आहे. पॉइंटला अचानक आम्हाला तुळस गावल्या. आता तुळस सगळे व्यवस्थित करावले. त्यावरती फोटो घेऊ. हात व्यवस्थित लावा. ओके डन. टेन्शन ऑन. घ्या तुळस डोक्यावर. खूपच मोठी. ओके तुमचा आवाज गेला चालतोय. काही विषय नाही. आता त्या पायऱ्यामध्ये इथं आम्ही शूट करायलोय. तिकडे बघू शकताय काय करायला लागलेत. दाखवा जरा त्यांना.
काय काढलं माहितीये का तुला लग्न झालं दिसायला पाहिजे. सप्पे नाही म्हणून सांगा. बघा मला गर्लफ्रेंड आहे नाही बिल असलं काय मला नाही माहित आताच सांगायला लागलोय मला गर्लफ्रेंड आहे. फोटोग्राफरच्या मागं असं मुली लागते म्हणून आयुष्याची वाट लागत्या बायको जेवायला देणार नाही लग्नानंतर मला बघा आणि म्हणते हाय का नाही सांगा. हाय का नाही म्हणलं मी सप्पे नाही शूट करणार म्हणून सांगा म्हणून. असं म्हणलं तुम्ही सप्पय सप्पे नाही म्हणणार हाय का सप्पय नाही म्हणून सांगा. माझ्या बायकोनं ऐकलं काय म्हणते. सो गाईज आता आपण इथे शूट घेतले आहेत आपण ज्या सेटिंग्स लावलेत आपण शटर स्पीड 800 लावले ऍपरेचर 1.4 सिग्मा लेन्स असल्यामुळे आपण ते लावले आणि ISO 100 आहे चेक करू शकताय. त्याचे रिझल्ट लवकरच पोस्ट होतील 2-3 दिवसामध्ये तिथे बघूच. जे आपले दुसरे मॉडेल आहेत यांचे आता शूट होणार आहे बघू शकताय. यांचं नाव कोमल तहसीलदार. हे बघ कसं बघायला हिला पण दाखव तिचं तोंड दाखव बाबा कसं बघायला बघ. हो नाही यांच्यामधली सगळ्यात फेमस मुलगी आहे ही याचं शेवटचं शूट आहे. तोंड बघून घ्या तोंड बघा. सो यांचं आता शूट करायचं आहे यांना काही नवीन पोजेस ट्राय करून बघू आता. ठीक काय मला काय दाखवलं आता तुमचं घ्यायचं तू सगळे बाहेर आहे तू सगळं आहेत टेन्शन घेऊ नका सपलायचे काय तर आवडलं बाबा. घ्या. गाईज तुम्हाला एक गोष्ट सांगू कधी पण लक्षात ठेवा एक साथ 3 मुलं घेऊन यायचं नाही. एकीचं चांगलं आलं की दुसरीची तोंड बघायचं साईडला लगेच आहे काय त्यामुळे कधी पण इकडे घे रे कधी पण लक्षात ठेवा. मी फोटो मोजला मला एवढं सगळं सगळे सगळे सगळं काही विषय नाही कधी पण लक्षात ठेवा तोंड बघू शकताय. आरती बघायचं अशी डिपेंड नसतंय त्यासाठी पण म्हणजे आमचं तोंड चांगलं नाहीये. झालं आता वय झालं की आता कुठं फक्त मला जो व्हिडिओ करायचं माझं हा ओके असं करू का इशारा माग बॅकग्राऊंड माझे वाद काढलेत फक्त असं सिंपल. कसं असते तुमचं आता कसं आहे जरा झालं की नाही ना टेन्शन असं लिमिटेशन आहे आपल्याला आलं 2 मिनिटं लिमिटेशन आहे काय काय तोडा लागले बाबा तसं काही नसतं मला ते डिपेंड ऑन म्हणजे फोटोग्राफर ते नाही. फोटोग्राफरने मगापासून एकमेकांसंग भांडत होत्या आता एकमेकांना मदत करायला लागल्या चेक करू शकताय भांडत नाही. इकडे दाखव रे फोटोग्राफरला पिडणारी मुलगी काय करायचं.
तो आमचा प्लॅन चालू आहे हिचा मोबाईल विकायचा. हा आहे आयफोन 15 प्लस नाही सॉरी प्रो. विषय हा याचं आपल्याला नाही मला 1 लाख येतात. ते खेळायचं आहे मीनाक्षी गोगाने यांचं. गोंगाने त्यांच्या इथं 2-2.5 येतील. आणि तो मोबाईल वापरायला तो माझा वैयक्तिक 97,000ला घेतलाय. आता 50ला जरी गेला चालतंय, काही विषय नाही. तो काय ही आपली तिसरी मॉडेल, ही मधू सगळ्यात फेमस. इंस्टावरती सगळ्यात जास्त फॉलोअर्स. कधी आम्हाला घंटा काय जास्त फायदा झाला नाही आजपर्यंत. आज तरी होते का बघूया. यांचा आता शूट तोंड बघू शकताय त्यांचं कसं वाकडं झालं. आयुष्यभर तोंड वाकडं करतात. इंस्टावरती लाखो कमेंट येतात त्यांना, माझी मधू माझी मधू. आता बघू काय मधूचं कसं. काय चाललो तुला मी मोठ्या का नाश्ता मोठं फोटो पाहिजे नको. फोटो पाहिजे का नको आहेत. फोटो पाहिजे का नको आहे. मी खायला आणलेला मला काय माहिती, मला फक्त तुमच्यासाठी या दोघींनी खाऊ. मला एवढी कॅडबरीचा तुकडा मिळाला. पुढच्या वेळेला मी तुम्हाला डेअरी मिल्क घेऊन येते. नको मला कॅडबरी नको, मला आवडतं ना. मला जेवण खायला आवडतंय. म्हणजे नशीब पाहिजे. माझी कल्पना आहे हो मुलीकडनं घ्यायला. हिनं दिली आज, हिनं कधी दिलं नाही. एवढे येते पण मी देणार आहे की तुम्हाला. तुमचं पण झालं गेलं असणार हो. माझं पण झालं गेलंय. लग्नाच्या आधी भेटलो असं विषय वेगळा. माझं लग्न झालंय. हे फोटोग्राफर असलं प्रत्येक फोटोग्राफर वर्षी एक चुकीचा समज आहे की ती मुलीवरती लाईन मारते. मी डायरेक्ट सांगले मला गरज नाही. आय एम नॉट इंटरेस्टेड. नको मला. हे काय झालं गेलं. खरं सत्य मी सांगतो तुम्हाला, तिने ढीग फोटो काढतात काय, आणि त्यातलं फक्त 5-6 तुम्हाला भेटतात. इकडे या मधू, तुम्हाला सांगतो मधू. इकडे एक मिनिट. 3च. मेकअप शूटिंग किती दिवस झालं सांगा जरा. लास्ट मेकअप शूट कधी 15 झालं. दिवस झाले. हो ते नव्हतं त्याच्या आधीच. तिथे 3 महिने 4 महिने 5 महिने अजून मेकअपचा किती फोटो मिळाले. एक पण नाही. बघू शकताय. मी विशेष सोडून दिला. आपलं शूट तरी कम्प्लीट झाले. आता जाऊन आपण एडिटिंग करणार आहे. एडिटिंग मध्ये सगळं कसं करायचं तुम्हाला दाखवेनच मी. सो डायरेक्ट आता स्टुडिओत भेटू. बाय बाय. सो फ्रेंड्स आता आपलं शूट कम्प्लीट झालंय. आपण स्टुडिओ लावलोय. सो आता इथे रिझल्ट आहे. बघू शकता फोटो खूप फोटो निघले. चेक करा. पहिल्यापासून दाखवतो. खूप फोटो आहे. बघू शकताय तुम्ही. हे काही क्रिएटिव्ह फोटो आहेत जे मला पाहिजे होते म्हणून मी काढले. सो याचे रिझल्ट पुढच्या व्हिडिओमध्ये येतीलच. शॉर्टमध्ये पण येतील. सगळीकडे याचा रिझल्ट पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये पोस्ट होतील. तिकडे जाऊन तुम्ही बघू शकताय. आणि आपला हा इथे ब्लॉग एंड होतोय. याचा पुढचा एडिटिंगचा व्हिडिओ असेल जाऊन बघू शकता तुम्ही. सो चला बाय बाय. लव्ह यू ऑल. थँक्स फॉर वॉचिंग.